नमस्कार, मैं अमय सुरपैठनकर और आप देख रहे हैं आरएनएन न्यूज़। सियासी गलियारों के बीच गूंज रहे तप्त मुद्दों के बीच अब पूर्व विधायक आशीष देशमुख द्वारा उठाए गए सुनील केदार के मध्यवर्ती बैंक घोटालों के विषय में चर्चाएं तेज हो रही है। उसी बीच आज आशीष देशमुख ने पत्रकार परिषद के माध्यम से इस विषय पर प्रकाश डाला, जहां उन्होंने जिला परिषद पर भ्रष्टाचार का आरोप लगाया। गौरतलब है कि कुछ दिनों पहले ही पूर्व विधायक आशीष देशमुख ने राज्य के सहकार मंत्री दिलीप वळसे पाटिल पर मध्यवर्ती बैंक घोटाले में दोषी पाए गए सुनील केदार को जब्ती से बचाने का आरोप लगाया था। उसी बीच आज पत्र परिषद के माध्यम से उन्होंने इस मामले पर प्रतिक्रिया दी है, जहां उन्होंने कहा कि लगभग 22 साल पहले 150 करोड़ के घोटाले से ग्रामीण क्षेत्र के विकास में सबसे बड़ी बाधा आई है। जिला परिषद के कार्य पर बाधा आ रही है, जिसके कारण ग्रामीण क्षेत्र में शिक्षा, रोजगार, के विकास में रोड़ा निर्माण हो रहा है और किसान एवं गरीब जनता का विकास थमा हुआ है। साथ ही जानकारी देते हुए उन्होंने बताया कि दिनांक 2 जुलाई को सावनेर में अनिश्चितकालीन अनशन के माध्यम से वह 2 महीने के कार्यकाल में किसान एवं पीड़ितों के पैसे लौटाए, जहां ऐसी मांग करने वाले हैं। इस पत्र परिषद में जिला परिषद के गठनेता आशीष उमरे समेत पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपस्थित थे। सहकारी बँकेमध्ये जिल्हा परिषदेचे 22 वर्षापासून पैसे अटकले आहे, त्याचा कागद आता येतो, तो देखील आम्ही तुम्हाला ईमेलवर पाठवतो। आपले काही प्रश्न असतील तर सांगावे। त्यापूर्वी उद्या 2 तारखेपासून बेमुदत असं ठिय्या आंदोलन जवळपास जिल्ह्याचे 2 ते 2.5 हजार शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकेचे पीडित कुटुंबीय हे सावनेर येथे सुरू करतायत। त्यामध्ये आपण सर्वजणांनी सहभागी व्हावं। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी 30 तारखेला या संदर्भामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सहकारी कायदाच्या 88 कलमान्वये जी हिअरिंग ठेवली होती ती तडकाफडकी का रद्द केली, या सर्व संदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील सर्व पीडित शेतकऱ्यांचं व खातेधारकांचं एक संशय त्यानिमित्ताने त्यांच्यावर नक्कीच आहे आणि ह्या सर्व संदर्भामध्ये तात्काळ 1444 कोटी रुपये न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार व इतर गुन्हेगारांवरून वसुली करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व बँकेच्या खातेदारांना 2 महिन्यात वाटप करावी, ही आमची प्रमुख त्याच्यामध्ये मागणी आहे। आपण अवश्य या आंदोलनाला यावं आणि जे पीडित शेतकरी आहे, नोकरदार पण त्याच्यामध्ये आहे, व्यापारी पण आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे, हक्काची बँक म्हणून कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बँक कार्य करत असते। सर्व गावांमध्ये असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून 22 वर्षापासून पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं हे बंद झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून अवाजवी व्याजावर कर्ज घ्यावं लागत आहे। त्याच्यामुळे कित्येक आत्महत्या आपण जिल्ह्यामध्ये झालेल्या मागच्या काळात पाहिल्या। ह्या सर्व असंख्य अडचणीला समोर जात असताना संपूर्ण आर्थिक कणा जिल्हा बँकेच्या भरोश्यावर कोणाही ग्रामीण जिल्ह्याचा असतो तो डळमळीत झाला आहे। अर्थव्यवस्था त्यामुळे कुठेतरी डबघाईस आलेली आहे। शेतकऱ्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे। ह्यासाठी न्यायालयाने सुनील केदारांना दोषी ठरवलं, त्यांना 5 वर्षाची शिक्षा त्या निमित्ताने दिलेली आहे। त्यांच्याकडून वसुली व्हावं हा कायदा आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी करता इन्क्वायरी ऑफिसर JN पटेल साहेब त्यानिमित्ताने रिटायर्ड जस्टिस अपॉइंटेड आहे, पण वारंवार 22 वर्षापासून अशा 3 इन्क्वायऱ्या समोर करण्यामध्ये राजकीय दबाव वापरून सुनील केदार यशस्वी झाले। त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटलांवर त्यांचा दबाव आहे का, हा प्रश्न आमच्या समोर आहे। एकट्या जिल्हा परिषदेचे तुम्ही पाहिले की 200 कोटी रुपये अटकले आहे। ते 200 कोटी रुपये 22 वर्षानंतर किती कोटी झाले असते, समजा ते FD तेव्हा ठेवले असते, कितीतरी कामं त्या निमित्ताने जिल्ह्यात होऊ शकले असते। अशा प्रकारचे कित्येक सहकारी संस्थांचे पैसे अटकले आहे, बँकांचे पैसे अटकले आहे, जनसामान्यांचे पैसे त्या निमित्ताने अटकलेले नक्कीच आहे। इस समय पूर्व विधायक आशीष देशमुख ने सरकार द्वारा घोषित जन कल्याण की योजनाओं की जानकारी दी, जहां उन्होंने बताया कि पिछले 10 सालों में नरेंद्र मोदी सरकार ने तेजी से देश का विकास किया है। साथ ही हाल ही में घोषित हुए बजट में नागपुर के लिए खुशखबर है, जहां 3 महत्वपूर्ण प्रोजेक्ट के विषय में भी उन्होंने जानकारी दी। खऱ्या अर्थाने मागील 10 वर्षामध्ये
न भूतो न भविष्यती असा विकास नागपूर शहराचा व नागपूर जिल्ह्याचा होताना आपण पाहिला. नक्कीच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो विकासाची घोडदौड नागपूर पाहत आहे, मेट्रो असतील, रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि या सर्व संदर्भामध्ये नागपूर या राज्यातलंच नव्हे तर देशातलं एक नंबरचं शहर नक्कीच होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगतीकडे नागपूर आणि नागपूरकर जात असताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मीटिंगमधून कळली आणि जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 3 इन्व्हेस्टमेंट हे नागपूरला येत आहेत. JSWचा लिथियम बॅटरीचा कारखाना. लिथियम बॅटरी म्हणजे तुमच्या आमच्या हातामध्ये असलेला मोबाईल, त्याच्यामधली बॅटरी. आपल्या इलेक्ट्रिक 2 व्हीलर 4 व्हीलरमधली बॅटरी म्हणजे लिथियम बॅटरी. अशी येणाऱ्या संपूर्ण नवीन जगतामध्ये लिथियम बॅटरीचं महत्त्व त्या निमित्ताने आपल्याला अधोरेखित होतं आहे. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा कारखाना सन्माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी आज नागपूरला येत आहोत. त्याचसोबत सोलर फिल्म किंवा पॅनल मॅन्युफॅक्चरिंग असेल, हायड्रोजन मॅन्युफॅक्चरिंग, एक कटिंग एज नवीन टेक्नॉलॉजी, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये जे गडकरी साहेब आपल्याला हरवेळेस सांगतात त्या हायड्रोजनचा मॅन्युफॅक्चरिंग आणि एक मध्यार्थ निर्मितीचा कारखाना, असं सर्व मिळून 35,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून नागपूर शहरातील व ग्रामीण युवकांना युवतींना मोठा रोजगाराचा एक आधार नक्कीच सन्माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळत आहे. शहराच्या विकासाच्या सोबतच ग्रामीण भागामध्ये देखील अतिशय मोठ्या जलद गतीने मागील काळामध्ये आपण विकास पाहिला. बहरहाल राज्य में विधानसभा चुनाव का बिगुल बज चुका है. इसी बीच भारतीय जनता पार्टी के नेता एवं पूर्व विधायक आशीष देशमुख द्वारा महायुति सरकार के मंत्री पर लगाए गए इस गंभीर आरोप से इसका असर किस प्रकार से राज्य की सियासत में पड़ेगा, यह देखना रोचक रहेगा. थोडं असं